संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांची हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुले याने पोलिसांसमोर कबुली दिली। घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनीही कबुली दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घुलेचा कबुली जबाब समोर आलाय। मीच अपहरण करून हत्या केली, पोलीस कोठडीत त्याने कबुली दिल्याचं कळतंय। पत्रकारांकडून कळतंय तर मला असं वाटतं की हे कुठेतरी आता त्यांना जाणवायला लागलं की आपण याच्या पुढे जर बोललो तर हे सगळं आपल्यावर शेकलं जाईल आणि आपल्याही गोष्टी बाहेर येतील। जे मी 28 डिसेंबर पासून म्हणते ते खरं होताना आपल्याला दिसेल। बॅकफुटवर आले असं म्हणा प्रश्नच नाही। आणि सगळेच जण आता तुम्ही विशेष संदीप क्षीरसागरना बोलताना ऐकणार नाहीत, बजरंग सोनावणेंना ऐकणार नाहीत, हे सगळे जण कारण प्रत्येक आपापल्या ठिकाणी हेच करताना दिसतायत आणि एक एक प्रकरण जेव्हा बाहेर यायला लागली तेव्हा सगळेच जण आता हळूहळू बॅकफुटवर जातील, याच्यात काही शंका नाही। शेवटचा प्रश्न, तुमची आता पुढची भूमिका या सगळ्या प्रकरणासंदर्भातली नेमकी काय असेल? मला ऍक्च्युअली वाटत होतं की ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कृषी घोटाळा हा कुठला तरी एक तरी आमदार अधिवेशनात त्याच्याबद्दल बोलेल आणि त्याची चौकशीची मागणी करेल, पण एकही आमदारांनी ते केलं नाहीये। त्यामुळे या गोष्टी मी आता हायकोर्टापुढे मांडणार आहे। जे मी आधी ठरवलेलं की आपण थोडी वाट बघू, जर यांनी चौकशी केली तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नंतर आपण आपलं पाऊल उचलू, ते आता मी उचलणार आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय की अंजली दमनिया ताई आता ऍक्शन मोड मध्ये आहेत आणि कृषी घोटाळ्या संदर्भात आता कोर्टाची लढाई लढणार आहेत। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। जर कबुली पोलिसांपुढे दिली असेल तर ती तितकीशी ग्राह्य धरली जात नाही, पण जर कबुली मॅजिस्ट्रेट पुढे असेल तर आत्ताच्या घटकेला आपल्याला माहित नाही आहे की ती पोलिसांपुढे आहे का मॅजिस्ट्रेट पुढे आहे। कारण जर ती मॅजिस्ट्रेट पुढे असेल तर ती केस संपल्यात जमा आहे, कारण मग कबुली झाल्यानंतर इट बिकम्स व्हेरी इझी की म्हणजे त्यांना प्रॉसिक्यूट करण्यात। तर आत्ताच्या घटकेला फक्त आपल्याकडे ही माहिती नाही आहे की ती 164 खाली आहे का 25 सेक्शन 25 खाली आहे। जर ती 164 खाली असेल तर ते अतिशय उत्तम झालंय, कारण मग खूपच सोपं होईल फायनल निर्णय।